नमस्कार मित्रो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझ्या दीपक चौगुले यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आलो आहे मार्लेश्वर या ठिकाणी आणि मार्लेश्वराच्या आपण दर्शनासाठी चालू आहे. माझ्यासोबत आहे गिजबिले बुवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील मार्लेश्वराचं दर्शन घडेल. तर नक्कीच सोबत माझ्यासोबत राहा आणि फुल एन्जॉय. हो हो हो. हर हर महादेव. हर हर महादेव. चला. एक नंबर. वा, एक नंबर. हा आजचा जो निसर्ग आहे इथचा पाहून एक नंबर. खरोखर लय भारी वाटतं. जबरदस्त. आलेल्याचं सार्थक झालं इथं येऊन.
नमस्कार मंडळी. हां. आम्ही रत्नागिरीतून मार्लेश्वरला आलेलो आहोत की आज श्रावण महिना चालू झाला आहे. बरोबर. आणि मार्लेश्वराचं आज गुरुवार दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि ही अशी आलेली सर्व भाविक मंडळी आपल्या मार्लेश्वराच्या दर्शनासाठी बरोबर तर या ठिकाणी दिसत आहे. आता पूजेचं काम आतमध्ये जोमानं चालू असल्यामुळं आम्ही बाहेरच थांबलोय. थोड्या वेळात दर्शन आम्ही दर्शनाला जाणार आहोत. बरोबर. आणि हर हर मार्लेश्वरांचं दर्शन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. इथे आल्याच्या नंतर हा जो आताचा निसर्ग आहे पावसाळी आपला हा इथचा त्याबद्दल थोडक्यात सांगा. इथं निसर्ग मी आत्ताच्या वेळेला मंडळी खरं सांगतो की श्रावण महिन्यात तिथं येणं हे खरोखर महत्त्वाचं आहे. हा निसर्गरम्य जर पाहून एक इतकं समाधान वाटतंय. या समोर बघा दिसणारा तो धबधबा आणि निसर्ग असे वाहणारे छोटे झरे इतके सुंदर वाटतंय की एकदा मन कसं अगदी प्रसन्न झालंय. बरोबर. खरोखर खूप आम्ही इतके आनंदी झालोय की येऊन आम्हाला खरोखर श्रावण महिन्यात येऊन की हर हर मार्लेश्वराचं दर्शन खरोखर आम्हाला मिळालं. या कडेकपारी येऊन. बरोबर. चालेल, ठीक आहे. ओके. ठीक आहे. नमस्कार, शांता गोडवलकर. हां. आम्ही इथे देवरापासून आलो. बरोबर. मार्लेश्वर हां. दर्शनासाठी आलो. हां. मग दर्शन कशा प्रकारे झालं काय? दर्शन चांगल्या प्रकारे. आणि हा इथचा जो निसर्ग आहे तो पाहून आनंद त्याच्यावर थोडक्यात 2 शब्द. छान वाटतं, मग मन प्रसन्न होतं. तू भाविकांसाठी काय सांगू शकतोस? भाविकांसाठी आवर्जून यावं इथे हां. दर्शनासाठी. बरोबर. आणि जी आता जास्त करून तरुण पिढी आहे ती सेल्फी काढतात किंवा फोटोशूट सेल्फी काढतात इथे या ठिकाणी, तर त्या संदर्भात तू काय सांगशील? जे फोटोशूट कसं आता अशा ठिकाणी करावं ज्या ठिकाणी अपघाताच्या ह्या नसतील. बरोबर. त्या ठिकाणी करू नये. असं जर असेल त्या ठिकाणी फोटोशूट करायला चांगलं. बरोबर. फोटोशूट त्या ठिकाणी अलगदपणा करू नये. बरोबर. आणि ते श्रावण सोमवार श्रावणातून श्रावण सोमवार इथं खूप गर्दी असते. निसर्ग पाहायला बाहेरून येतात. बरोबर. पावसाळ्यात निसर्ग बरोबर. एकदम असं मनसोक्त वाटतं म्हणून लोक इथे भेट देतात. बरोबर. आणि दुसरी विषय जो मकर संक्रांतीतून मोठा उत्सव इथे साजरा होतो त्या संदर्भात थोडक्यात 2 शब्द सांगा मकर संक्रांती की तुम्ही इथे येता का म्हणजे असं? हां. मकर संक्रांती इथे खाली मठ आहे इथे. त्या मठातून जी पालखी आहे त्यांचा विवाह सोहळा इथे स्थापन होतो. त्या नाही असं म्हणजे कसा प्रकारे इथं साजरा तू जो आल्याच्या नंतर जो प्रतिसाद नजरेने डोळ्याने पाहतो तो आनंद सोहळा काय असतो नेमका? आनंद सोहळा एकदम देवाचा एकदम असं विवाह सोहळा बघण्यासारखा असतो. तुम्ही आणखी काय 2 शब्द सांगणार आहे तिथे आल्याच्या नंतर जो आनंद आहे तो मार्लेश्वरच्या ठिकाणी? प्रसन्न वाटतं निसर्ग बघून. थंड वारा सुटला आहे. बरोबर. माकड सुद्धा बघायला भेटलं. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. हां, थांबा. कशी आहे टेस्ट इथची? छान आहे. आम्ही गरम गरमच करून घेतो. बरोबर. तरी आता वाजता वारा आहे म्हटलं मग थंडच होतं.
आणि हा कुठला सफेद हा वेगळा तो पण नॉर्मल तिथं नाही त्या घरी मार्लेश्वर या ठिकाणी आलो. माझ्यासोबत गिजबिली बुवा आहेत आणि मी खूप सुंदर वाटला इथचा परिसर पाहून आणि आजचा जो निसर्ग आहे खूप पावसाळी जेणेकरून भाविक पर्यटन जे येतात ते जास्त करून पावसाळ्यामध्ये येतात आणि आता श्रावण महिना देखील चालू आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर जो आनंद भेटला दर्शनाचा तो खूप सुंदर आणि खूप छान भेटला. तर तुम्ही देखील या ठिकाणी या मार्लेश्वर देखील नक्कीच भेट द्या. धन्यवाद.